मी असं म्हणेन की मालिकेने मला निवडलंय कारण हा विषय जो आहे हा मुळात सतीश राजवाडे सरांकडनं आलेला आहे. आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात एक मराठी माणूस म्हणून जे प्रश्न पडत असतात की आपल्याबरोबर असं का होतंय किंवा आपल्या भाषेबरोबर असं का होतंय किंवा नमस्कार, मी दीपाली म्हात्रे आणि तुम्ही पाहताय लोकमत फिल्मी. स्टार प्रवाहाची नवीन मालिका येते, ती म्हणजे मराठी मीडियम. आणि ही मालिका कोणाची आहे, अर्थात कोण घेऊन येते, तर चिन्मय दादा आहे माझ्यासोबत. खूप स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी. थँक्यू दीपाली, थँक्यू सो मच. खूप बऱ्याच दिवसांनी, महिन्यांनी भेट झाली आणि मला खूप छान वाटतंय, की तू पुन्हा एकदा मालिका घेऊन येतोयस छान प्रकारची. मराठी मीडियम का हा विषय सुचलाय चिन्मयला? कारण चिन्मयच्या आधीच्या सगळ्या मालिका ज्या आपण बघितल्या आहेत, त्याच्यात काहीतरी वेगळेपण आम्हाला दिसलंय. ही मालिका निवडण्यामागचं कारण काय? मी असं म्हणेन की मालिकेने मला निवडलंय कारण हा विषय जो आहे हा मुळात सतीश राजवाडे सरांकडनं आलेला आहे आणि स्टार प्रवाहाच्या टीमकडनं आला आहे आणि आमच्या निर्माती ज्या आहेत त्या शालिनीताई ठाकरे आहेत. ह्या सगळ्या मंडळींनी मिळून ह्या विषयाचा विचार आधी केला आणि मग त्यांना कुठेतरी असं वाटलं असेल की मी योग्य न्याय देऊ शकेन ह्या विषयाला. त्यामुळे जेव्हा मग माझ्याकडे ती आली तेव्हा मला नक्कीच आनंद झाला कारण आत्तापर्यंत तू म्हणालीस तसं खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या आणि खूप वेगवेगळ्या जॉनरच्या मालिका केल्या. पण मराठी भाषा किंवा मराठी माध्यम हे जरा राहून गेलं होतं की तसं काही आलं नव्हतं आत्तापर्यंत मालिका विश्वात. तर आता या निमित्ताने हे पण होत आहे. वाह! अर्थात जे काही आम्ही हिरो हिरोईन्स बघितलेत, मेन लीडमध्ये जे आहेत ते नवखे कलाकार आहेत, नवीन चेहरे आहेत, पहिली मालिका आहे. चिन्मयने ह्याच्या आधी असे कधी एक्सपेरिमेंट केलेत नवीन चेहऱ्यांना घेऊन किंवा असे? हो. म्हणजे हल्ली 90% वेळा तुमच्या मालिकेचे जे प्रमुख 2 कलाकार असतात, म्हणजे ज्यांना आपण हिरो हिरोईन म्हणतो, हे नवीनच असतात. कारण त्या निमित्ताने तू बघशील तर गेल्या ऑलमोस्ट 10, 15, 20 वर्षात अनेक नवीन-नवीन कलाकार ह्या इंडस्ट्रीला मिळालेले आहेत. तर तसेच 2 नवीन कलाकार श्रद्धा आणि अक्षय आमच्या ह्या मालिकेच्या निमित्ताने येतील आणि माझ्या शुभेच्छा आहेत की ही त्यांची पहिली मालिका आहे, पण त्यांचं नाव ह्याच्यानंतर खूप मोठं व्हावं अशी माझी त्या दोघांनाही शुभेच्छा आहेत. बरं, मराठी मीडियम हा जो विषय आहे, ह्या मालिकेत म्हणजे ह्याच्यावर सिनेमा होऊ शकतो, कधी सीरीज होऊ शकते. पण मालिकेत तुम्ही वेगवेगळं काय दाखवणार आहात आणि फक्त भाषेशी रिलेटेड आहे ही मालिका का ह्याच्या व्यतिरिक्त आम्हाला काय पाहायला मिळणार आहे? नाही, जरी नाव मराठी मीडियम असलं तरी ही जी मालिका आहे ती अनेक विषयांबद्दल आहे. म्हणजे मराठी भाषा हे तर आहेच, मराठी शाळा हेही आहे. पण एक प्रेमकथा पण आहे. एका मुलीची आणि एका वडिलांची पण गोष्ट आहे. 2 मित्रांची पण गोष्ट आहे आणि एका कुटुंबाची गोष्ट आहे मुळात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अ, आपल्याला आपल्या रोजच्या जगण्यात एक मराठी माणूस म्हणून जे प्रश्न पडत असतात की आपल्याबरोबर असं का होतंय किंवा आपल्या भाषेबरोबर असं का होतंय किंवा आपण असे का वागतो, त्याचीही कुठेतरी उत्तरं ह्या मालिकेत मिळतील असं मला वाटतं. आणि जे पालक आहेत, ज्यांची मुलं आज कुठली शाळा असो, मग ते मराठी मीडियम असो, इंग्लिश मीडियम असो, इंटरनॅशनल स्कूल असो, तिथे जी आज पालक ज्यांची मुलं शाळेत जात आहेत, त्यांना ही मालिका खूप रिलेट करेल असं मला वाटतं. बरं, मराठी मीडियम असं मालिकेचं नाव आहे. कुठेतरी आता काही लोकांना असं वाटतंय, की मराठी भाषा असा जेव्हा विषय येतो, सगळ्याच गोष्टी त्यांना मग मराठी अशा अपेक्षित असतात. मराठी मीडियम हे नाव लिहिलं, मराठी माध्यम असं नाव का नाही ठेवलं गेलं? त्याला मीडियम हाच शब्द का वापरला गेला इंग्रजी? याचं कारण असं आहे, म्हणजे ते तुम्हाला अर्थातच नावात म्हणजे तुम्हाला मालिकेत कळेल. पण मराठी मीडियम ही एक ओळख आहे. जेव्हा आपण मराठी माध्यमात शिकलेल्यांकडे किंवा मराठी माणसांकडे अमराठी किंवा बाहेरचे लोक कसं बघतात, तर ते मराठी मीडियम म्हणून बघतात. म्हणून हा शब्द आहे, हा जाणीवपूर्वक आहे. ही चूक किंवा ही नजरचूक नाही आहे. हा जाणीवपूर्वक आहे कारण मराठी मीडियम इथे हे ही संज्ञा नसून हे एक विशेषण म्हणून वापरलं आहे की तो मराठी मीडियम आहे. आपण जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपण कधीच तो मराठी माध्यम आहे असं नाही म्हणत, त्याला आपण नेहमी मराठी मीडियम म्हणतो. म्हणून मराठी मीडियम. नक्कीच. मराठी भाषा म्हटल्यानंतर बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावतात, की शब्द व्यवस्थित असले पाहिजेत. हे मराठी नाही, हे मराठी आहे. या ज्या ही मालिकामध्ये जेव्हा आपण डायलॉग्स असू, इंग्रजी शब्दही असतीलच. म्हणजे हे आपल्या डेली लाईफमधलं बोलणं चालणं असणार आहे, की खास लोकांचं मग असेल, मराठी भाषा आहे, हा इंग्रजी शब्द का वापरला, हे का वापरलं? असं कदाचित होऊ शकतं असं वाटतं तुला? असं नाही व्हायला पाहिजे कारण तू आता बोलताना डेली लाईफ म्हणालीस. आपण जेव्हा हल्ली बोलतो तेव्हा आपली सगळ्यांचीच भाषा ही वेगवेगळ्या भाषांचं मिश्रण झालेली आहे. अर्थात हे त्याच्यावरही अवलंबून आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्या भागात राहता. काही काही भागांमध्ये हिंदीचा प्रभाव जास्त आहे, काही काही भागांमध्ये जसं मुंबईत इंग्लिशचा प्रभाव जास्त आहे.
आपण जर तेलंगणा त्या दिशेला गेलो, सोलापूर वगैरे साईडला, तर कन्नडाचा पण प्रभाव थोडासा आहे. सो आणि हे प्रत्येक भाषेमध्ये असतं. जसं कन्नडावर मराठीचा पण प्रभाव आहे. सो मला असं वाटतं की त्याच्यात अडकणं हे चूक ठरेल. कारण मुळात दुसरा भाग असा आहे की जे पात्र जसं आहे मालिकेत, म्हणजे आमच्या मालिकेत अशीही काही पात्र आहेत ज्यांना मराठीच नीट बोलता येत नाही, तर ते कसं मराठी बोलणार आहेत. हा एक आणि आमचे संवाद लेखक प्रसाद कुमठेकर आहेत आणि प्रसादबद्दल मला नेहमी असं सांगावं असं वाटतं की तो त्या त्या पात्राची भाषा नेहमी लिहितो, मग तो महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातला असो. तर मला असं वाटतं की ह्या माध्यमातही तुम्हाला हेच बघायला मिळेल. फक्त एकच आहे की मराठी भाषेविषयीचं प्रेम आणि जिव्हाळा हा ठासून भरलेला आहे या मालिकेत, हे तुम्हाला नक्की जाणवेल ही मालिका बघताना. एक थोडा वेगळा प्रश्न असा की डिरेक्टर मंदार सर आहेत, मंदार देवस्थळी. ह्याच्या आधीचे जे काही त्यांच्याविषयीचे लोकांसमोर जी काही त्यांची प्रतिमा आली आहे, कुठेतरी या मालिकेतनं जेव्हा आता मंदार सर पुन्हा प्रेक्षकांसमोर एक नवीन त्यांचा प्रोजेक्ट घेऊन येतील, ट्रोलिंग हा विषय येईल असं वाटतं तुला? किंवा त्याकडे तू कसं बघतोस ॲज अ या मालिकेचा एक भाग म्हणून? माझ्यासाठी मंदार देवस्थळी यांची प्रतिमा माझ्या पहिल्या मालिकेचा दिग्दर्शक, माझ्या पहिल्या चित्रपटाचा दिग्दर्शक, लेखक म्हणून माझ्या पहिल्या चित्रपटाचा दिग्दर्शक, एक अत्यंत उत्तम दिग्दर्शक, एक अत्यंत संवेदनशील व्यक्ती, हीच माझ्यासाठी त्यांची प्रतिमा आहे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही झालं असेल किंवा इतरांची जी काही त्यांच्याबद्दलची मतं असेल, मी ती खोडून नाही काढत आहे. कारण हा एक प्रोसेसचा भाग असतो, हा एका प्रक्रियेचा भाग असतो. पण मला असं वाटतं की एक दिग्दर्शक म्हणून त्यांचं कसब आणि एक दिग्दर्शक म्हणून त्यांची असलेली जी कला आहे, ती आपण कोणीच त्यांच्यापासून हिरावून नाही घेऊ शकत. आणि हा विश्वास फक्त माझा नाही आहे, हा विश्वास निर्मात्यांचाही आहे, हा विश्वास मालिकेचाही आहे. आणि माझी तर ही इच्छा आहे, कारण तो माझा फक्त दिग्दर्शक किंवा निर्माता नाही, तो माझा खूप मित्रही आहे खूप चांगला. म्हणजे ज्यांनी मला हाताला धरून काही धडे गिरवले, शिकवले सुरुवातीला मालिका क्षेत्रातले, त्यांच्यापैकी तो एक आहे. त्यामुळे माझी तर इच्छाच आहे की त्याच्याबद्दलचं हे सगळं मळब आहे ते त्याने पुसून लवकरात लवकर पुन्हा फिनिक्स पक्षासारखं उभं राहावं. आणि मला खूप आनंद आहे की ह्या मालिकेच्या निमित्ताने जर ते होणार असेल तर मला खूप आनंद आहे त्याचा. नक्कीच. आणि तुमच्या दोघांची जोडी या निमित्ताने आम्हाला पाहायला मिळेल आणि अर्थात छान मस्तपैकी एक छान नवीन प्रोजेक्ट या निमित्ताने आमच्या तुमच्या दोघांच्या जोडीचा एकत्र, ज्यांना आम्ही पहिलेही पाहिलेलं एकत्र काम करताना, तशाच धाटणीचा तशा पद्धतीचा एक प्रोजेक्ट घेऊन याल तुम्ही, अशी आम्हाला आशा आहे. खूप अपेक्षा आहेत चिन्मय. थँक्यू सो मच आणि या मालिकेसाठी शुभेच्छा आहेत. येस, थँक्यू. Thank you.